नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण गमतीदार पत्र पाठ क्रमांक 20 अभ्यासला. त्याखाली स्वाध्याय सोडवला. शेवटचा प्रश्न होता बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह. आता ही जी विरामचिन्हे आहेत ती कशा प्रकारे, कोठे व कोणत्या कारणासाठी वापरली जातात ते आपण सविस्तर अभ्यासणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. चला तर बघूया. विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण बोलताना किंवा वाचताना मध्ये मध्ये थांबतो, या थांबण्याला किंवा विश्रांतीला विराम असे म्हणतात. आपण जे वाचन करतो त्यात कधी कधी प्रश्न विचारलेला असतो, कधी उद्गार असतात. वाचताना कोठे थांबावे हे कळण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. बघा, मराठी भाषेमध्ये एकूण 13 ते 14 चिन्हांचा वापर केला जातो. त्यापैकी आता आपण हे 3 विरामचिन्हे समजून घेणार आहोत. पूर्णविराम. पूर्णविराम बघा, वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, मी दररोज लवकर उठतो. या ठिकाणी वाक्य पूर्ण झाले म्हणून शेवटी डॉट दिलेला आहे. डॉटलाच पूर्णविराम असे म्हणतात. श्याम नेहमी व्यायाम करतो. करतो या ठिकाणी हे वाक्य पूर्ण झालेले आहे म्हणून शेवटी वाक्य पूर्ण झाले की ते समजण्यासाठी सर्वात शेवटी पूर्णविराम देतात. पूर्णविराम म्हणजेच डॉट. त्यानंतर दुसरा विरामचिन्ह दुसरं स्वल्पविराम. स्वल्पविराम केव्हा कुठे वापरले जाते या प्रश्नाचे उत्तर बघूया. वाक्यात एकाच जातीचे शब्द लगोपाठ आल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, मी बाजारातून पेन, पुस्तके, खाऊ या वस्तू आणल्या. विद्यार्थी मित्रांनो, एकाच जातीचे शब्द आहेत, ते लगोपाठ आलेले आहेत. ते सरसकट न लिहितात त्याच्यामध्ये कॉमा म्हणतो ना आपण, त्यालाच स्वल्पविराम असे म्हणतात. सचिन, सौरभ, विराट हे माझे आवडते खेळाडू आहेत. नाव आहेत ते सरसकट आलेले आहेत, एकापाठोपाठ आलेले आहेत. एखाद्याला हाक मारून सांगण्यासाठी स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, गीता, मी व राम परीक्षेत पास झालो. मुलांनो, अभ्यास करा. याप्रमाणे स्वल्पविराम या चिन्हाचा विरामचिन्हाचा उपयोग करायचा असतो. त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. उदाहरणार्थ, माझी वही कोठे आहे? प्रश्नचिन्ह. तुमचा आवडता पदार्थ कोणता? प्रश्नचिन्ह. कारण त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारून पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी प्रश्नचिन्ह दिले जात असते. वाक्यात कोण, कोठे, कधी, केव्हापासून असे शब्द आले की शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यावे. असे आपण 3 स्वल्पविराम अभ्यासले. पहिला होता पूर्णविराम. डॉट. डॉट म्हणजेच पूर्णविराम असे म्हणतात. स्वल्पविराम म्हणजे कॉमा, त्यालाच मराठीत स्वल्पविराम असे म्हणतात. प्रश्नचिन्ह, सर्वजण प्रश्नचिन्ह ओळखूनच आहेत. त्यानंतर आता आपण इथे खाली काही बघा विद्यार्थी मित्रांनो, वाक्य दिलेली आहेत. त्यावरून तुमच्या अधिक लक्षात येईल की या चिन्हांचा उपयोग केव्हा, कुठे, कधी करायचा. आता पहिलं बघा, पुढील वाक्यात शेवटी द्यायची योग्य विरामचिन्हे निवडा व त्यांच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. पहिला प्रश्न, गंगा नदी ही सर्वात मोठी नदी आहे. याचे उत्तर आहे विद्यार्थ्यांनो, बघा आता काय येईल, तुम्हाला काय वाटते बरं अंदाजे तरी. या वाक्यामध्ये पूर्णविराम यायला पाहिजे. वाक्य पूर्ण झालेले आहे. नंतर आपण पूर्णविराम देणार आहोत. पूर्णविराम. त्यानंतर बघा पुढे, उद्या शाळेला सुट्टी आहे का? काय इथे प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या वाक्यात वाक्य पूर्ण झाले आहे म्हणून पूर्णविराम दिलेला आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नचिन्ह दिलेले आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नचिन्ह असणार आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा खाली आणखीन काही प्रश्न म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. या ठिकाणी बघा,
सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले. उत्तर काय येईल? या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेले आहे. पूर्णविराम. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असणार आहे. तुला कोणते फूल आवडते? या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 प्रश्नचिन्ह हे त्याचे उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पुढचं बघा. बैलांच्या सणाला काय म्हणतात? बैलांच्या सणाला काय म्हणतात? प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नचिन्ह येणार आहे या ठिकाणी. चौथं, पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. पूर्णविराम. पर्याय क्रमांक 3, एवढं ओझं तू एकटीच घेऊन येतेस? प्रश्नचिन्ह. मुलाने प्रश्न विचारला ना, एवढं ओझं तू एकटीच घेऊन येतेस? पर्याय क्रमांक 4 प्रश्नचिन्ह. याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा. त्यानंतर प्रश्न दुसरा सोडवायचा आहे. मी वाचणार आहे, स्पष्टीकरण देणार आहे. स्वाध्यायासाठी तुम्हाला हा प्रश्न स्वतः सोडवायचा आहे. 1. प्रश्न दुसरा 1. वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहिला आहे मला क्रिकेट आवडते. पर्याय क्रमांक 1 पूर्णविराम. पर्याय क्रमांक 2 उद्गारवाचक. 3 प्रश्नचिन्ह. 4 स्वल्पविराम. या तिघांमधून कोणतं उत्तर येईल ते तुम्हाला शोधून लिहायचे आहे. दुसरा, तू अभ्यास केलास का? प्रश्नचिन्ह दिलेला आहे. 4 ऑप्शनपैकी एक उत्तर त्याचं असणार आहे. तिसरं, जगात सर्वात मोठा देश कोणता? 4 ऑप्शन दिलेले आहेत. उद्गारवाचक, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम. या 4 ऑप्शनपैकी तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधून त्या ठिकाणी लिहायचे आहे. त्यानंतर पुढच्या अभ्यासासाठी, गृहपाठासाठी पुढील प्रत्येक विरामचिन्हांसाठी योग्य पर्याय निवडून या ठिकाणी बघा. पूर्णविराम कोणता आहे? आत्ताच मी तुम्हाला शिकवलं. पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह. जमेल विद्यार्थ्यांनो, खूप सोपं आहे. तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायांच्या पुढे ते चिन्ह दिलेले आहेत. तर पूर्णविराम या चिन्हांमधील पूर्णविराम कोणता आहे ते शोधायचं आणि त्याचं उत्तर याच्यासमोर लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, स्वल्पविराम कोणता आहे? हा आहे का हा आहे? दुसऱ्यातला का तिसऱ्यातला आहे का चौथ्यातला आहे? तो शोधून त्या ठिकाणी याच्यासमोर उत्तर लिहायचे. प्रश्नचिन्ह कोणते आहे? बघा या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. 4मध्ये जे प्रश्नचिन्ह असेल ते याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न चौथा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा पुन्हा मी हायलाईट करते. प्रश्न दुसरा तुम्हाला सोडवायचा आहे. 3 प्रश्न आहेत. पर्याय व्यवस्थित वाचा, त्याची उत्तरं त्याच्यासमोर लिहा. त्यानंतर प्रश्न तिसरा तुम्हाला सोडवायचा आहे. प्रश्न चौथा, अधोरेखित विरामचिन्ह ओळखावं, त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अधोरेखित म्हणजे ह्या ठिकाणी अधोरेखित केलेले आहे बघा. अधोरेखित म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे चिन्ह आहेत त्या चिन्हांच्या खाली अधोरेखित केलेले या ठिकाणी दिसून येते बघा. येतंय तुमच्या लक्षात? अधोरेखित केलेले जे चिन्ह आहेत ते चिन्ह ओळखायचे आहेत. पहिला प्रश्न मी वाचणार आहे, 1 सोडवते, 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. मित्रांनो, अधोरेखित चिन्ह, अखेरीस मी यश मिळवलेच. पूर्णविराम. या ठिकाणी अधोरेखित चिन्ह कोणतं आहे ते ओळखायचं आहे. या चिन्हाला आपण स्वल्पविराम म्हणूया, म्हणजे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. दुसरं, हल्ली मुले, स्वल्पविराम, मुली किती हुशार झाली आहेत? प्रश्नचिन्ह. याचं उत्तर प्रश्नचिन्ह असणार आहे. त्यानंतर उद्या मी आई, बाबा व दादा सहलीला जाणार आहोत. याचं शोधायचं आपल्याला. अधोरेखित केलेले ह्या 4पैकी त्याचं एक उत्तर असणार आहे. याला काय म्हणतात? डॉटला काय म्हणतात? प्रश्नचिन्ह म्हणतात का, स्वल्पविराम म्हणतात का, उद्गारवाचक का पूर्णविराम म्हणतात? याप्रमाणे. त्यानंतर पुढचा प्रश्न 5वा. योग्य पर्याय निवडायचा आपल्याला.
चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखा. चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखा. पहिलं पर्याय क्रमांक 1 चारींमधून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तू मोर पाहिला आहेस का? पूर्णविराम. दुसरं प्राणी संग्रहालयात अनेक प्राणी ठेवलेले आहेत. पूर्णविराम. तिसरं सिंधूने ऑलिम्पिक गेम्समध्ये कोणते पदक जिंकले? प्रश्नचिन्ह. चौथं आई मी मैत्रिणीकडे जाऊ का? असे हे 4 पर्याय. त्यातील बरोबर उत्तर आहे तू मोर पाहिला आहेस का? या ठिकाणी विद्यार्थ्यांनो प्रश्न विचारलेला आहे, इथे प्रश्नचिन्ह यायला पाहिजे, परंतु पूर्णविराम दिलेला आहे, म्हणून यातील योग्य उत्तर आहे. चुकीचे चिन्ह घातलेलं वाक्य कोणतं आहे? तर ते पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर दुसरं, पुढील वाक्यात अधोरेखित ठिकाणी कोणते विरामचिन्ह वापराल? अधोरेखित ठिकाणी कोणते विरामचिन्ह वापरणार? आज शाळेत हुतुतू, लंगडी व संगीत खुर्ची या खेळांच्या स्पर्धा झाल्या. विद्यार्थी मित्रांनो, पूर्णविराम तर येणार नाही, प्रश्नचिन्ह देखील येणार नाही, उद्गारवाचक पण येणार नाही. उरलं काय? स्वल्पविराम येईल या ठिकाणी. एकाच प्रकारचे खेळ आहेत, हुतुतू, लंगडी, कॉमा येईल या ठिकाणी, म्हणजेच स्वल्पविराम हे उत्तर आहे त्याचं. त्यानंतर तिसरा प्रश्न, पुढे दिलेल्या वाक्यात एकूण किती वेळा स्वल्पविराम हे चिन्ह द्यावे लागेल? अमराईत पोपट, कोकिळ, चिमण्या, साळुंक्या व कावळे दिसतात. किती वेळा येईल स्वल्पविराम? पोपटानंतर येईल, कोकिळानंतर येईल, चिमणीनंतर येईल. 1, 2, 3. उत्तर पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो विरामचिन्हे काही मी सोडवून दिली, काही तुम्ही सोडवली, व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढायची आहेत, रिव्हिजनच्या वहीमध्ये, म्हणजेच तुमची SW आणि CWची वही असणार आहे ती. नवीन टॉपिक विद्यार्थी मित्रांनो, विरामचिन्हे या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. आता पुढचा मुद्दा समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत आपण. हे शब्द तुम्हाला वाचून व्यवस्थित पाठांतर करून लिहून काढायचे आहेत रिव्हिजनसाठी. अंगकाठी, अंग बांधा, अंगयष्टी, शरीरयष्टी. अंगविक्षेप, हावभाव, हातवारे. अंगार, विस्तव, निखारा, इंगळ. अंजली, ओंजळ. अंत, शेवट, समाप्ती, मृत्यू, अखेर. अंतकरण, अंतर्याम, हृदय, मन. अंतर, स्थलावकाश, कालावकाश, खंड, फरक, विपरीतपणा, भेदभाव, तफावत, मन. अंतर ठेवणे म्हणतो ना आपण, तर त्याला समानार्थी शब्द. एका शब्दाला बघा विद्यार्थी मित्रांनो किती समानार्थी शब्द आहेत. अंतर्ध्यान म्हणजे अदृश्य, लुप्त. अंतर्भेदी, घरभेद्या, फितुरी. त्यानंतर पुढे अंदाज, कयास, तर्क, अदमास, अटकळ, अनुमान. अंधार, काळोख, तिमिर, अंधकार, तम. अंधेरनगरी, अराजकता, बेबंदशाही, बजबजपुरी. अंतरिक्ष, आकाश, आतील बाजू. पुढचा शब्द लिहायचा आहे अकंटक, अकंटक. निष्कंटक, संकटरहित, अजातशत्रू, निर्विघ्न. अकट, आग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेखोर, हेकट. अकटोविकट, अकटोविकट. प्रचंड, अवाढव्य, बेढब, अगडबंब. भयप्रद, भयानक, अक्राळ विक्राळ, अत्यल्प. अक्कड, एट, डौल, नखरा, दिमाख, गर्व, ठसका, रुबाब, तोरा, घमेंड, पीळ, अवडंबर. अकांचन. समानार्थी शब्द अकांचनला निष्कांचन, निर्धन, गरीब, दीन. अकिंचन, निराश्रित,
दिनवाना, लाचार, कफल्लक, रंक, भणंग, विपिन्न, कंगाल, अगतिक. अकृत्रिम, नैसर्गिक, सहज, खरे, स्वाभाविक, अंगीभूत, स्वयंभू. अखंड, अभंग, सलग, एकसंध, अविच्छिन्न, संपूर्ण, अख्खा, अक्षता. अगडबंब, लठ्ठ, धिप्पाड, अवजड. गडशीळ, भारी, स्थूल, बोजड, जड. अगत्य, आस्था, आपुलकी, कळवळ, काळजी, आवर्जून. अग्र, टोक, कळस, शेंडा, दशी, अंचळी, आगरडा, अरोसा, श्रेष्ठ, कळस, शिरोभाग, उच्च, प्रथम स्थान. अगाध्य, अथांग, गहन, खोल, अमर्याद, अपार, गंभीर, प्रगाढ, अगम्य. अगाधचे समानार्थी शब्द बघा विद्यार्थ्यांनो. त्यानंतर अग्रणी या शब्दाचे समानार्थी शब्द म्हणजे मुख्य, नायक, मार्गदर्शक, पुढारी, नेता, आज्ञा, अग्रेसर, अर्धवयू, अग्रवर्ती, अर्गिम. याप्रमाणे पुढचा समानार्थी शब्द अचरट, वाह्यात, अयोग्य, अविचारी, रात्य, बावळट, खोडकर. पुढचा समानार्थी शब्द अचाट, फार, अतिशय, विलक्षण, फाजील, भलतेच, अजब, अमानवी, अतिमानवी, बेफाट, बेसुमार, पराकोटी. अचानक, अनपेक्षित, अकस्मात, एकाएकी, अवचित, आकस्मित, अकल्पित, कर्मधर्मसंयोग, अभावित. पुढचा समानार्थी शब्द अचेत. अचेतचा समानार्थी शब्द अचेतन, जड, चैतन्यरहित, निर्जीव, प्राणरहित, चैतन्यहीन, निष्प्राण, निपचित, निचेष्ट. अछोडा, कासरा, दोर, चाबूक, दाणव, दावे, लगाम, रस्सी, नाडा, वादी, रज्जू, शुंभ, प्रत्यंचा, अजगम. स्थावर, न हलणारे, अचल. अजर, वृद्धत्वहीन, शाश्वत, अविनाशी, चिरतरुण. विरुद्धार्थी शब्द अंतकाळ, जन्मकाळ. अंतरंग, बहिरंग, अंतर्मुख, बहिर्मुख, अंतरिम, आरंभिया. अंधत्व, डोळेसपणा, अंधाधुंदी, सुव्यवस्था. अंश, पूर्ण. विरुद्धार्थी शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, वाचून व्यवस्थित लिहायचे आहेत. अकर्म, सकर्म, अकल्पित, कल्पित, अपेक्षित. अक्कड, विनय, अक्कलवान, बेअक्ली, अकारण, सकारण, अकिंचन, धनवान. अकुंठित, कुंठित, अकुशल, कुशल. अखाद्य, खाद्य. अखेर, प्रारंभ. अखंड, खंडित. अख्खा, निवडक. अग्रगण्य, दुय्यम. अग्रज, अनुज. अगडबंब, हळकुडा.
हडकुळा, अगणित, गणनीय, अगत्य, अनास्था, अग्राह्य, ग्राह्य, अगाध्य, मर्यादित, आगाढ, गाढ, अगोदर, नंतर, आघाडी, पिछाडी, अघोरी, सात्विक, अचपळ, मंद. त्यानंतर पुढचे विरुद्धार्थी शब्द. विद्यार्थी मित्रांनो, हे विरुद्धार्थी शब्द व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकून व्यवस्थित लिहून सराव करायचा आहे. अचल, चंचल, अचूक, चूक, अचेतन, सचेतन, अच्युत, च्युत, अजरामर, क्षणिक, अजस्त्र, चिमुकले, लहान, अजागळ, चलाक, अजाण, सुजाण, अजिंक्य, पराभूत, अटक, सुटका, अटकाव, मुभा, मोकळीक. अद्वैत, द्वैत्य, अध्ययन, अध्यापन, अधर्म, धर्म, अधाशी, मिताहारी, अधिकार, अनाधिकार, अधीर, धैर्यशील, अधू, धडधाकट, अधोगती, प्रगती, अधोमुख, ऊर्ध्वमुख, अनंत, स्मित, अनन्य, अनन्वय, अनमोल, कवडीमोल. अनिवार्य, ऐच्छिक, अनिवार्य, प्रमाणशीर, अनिषिद्ध, निषिद्ध, अनिती, नीती, अनुकूल, प्रतिकूल, अनुगामी, म्होरक्या, अनुदान, उधार, अनुदार, उदार, अनुनय, आदेश, अनुपम, उपमित, अनुपस्थित, उपस्थित, अनुभव, अनुभव, अनुत्पादक, उत्पादक, अनुभूती, अनुभूती. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. रिव्हिजन करण्यासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.